जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र दिन हा लवकरच येत आहे आणि त्यानिमित्त आपण ही एक कॅलिग्राफी बनवलेली आहे, जे की एका फॉन्टच्या माध्यमातून आपण हे बनवलेली आहे. तर मित्रांनो, हा फॉन्ट तुम्हाला आपण देणार आहे. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आता स्क्रीनवरती पाहायला भेटतंय, तर ही अशा प्रकारे आपण ही कॅलिग्राफी बनवलेली आहे. एका पर्टिक्युलर फॉन्टमध्ये हे पूर्ण आपण बनवलेलं आहे. जे की तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. जय महाराष्ट्र. ज्याच्यात आपण ला एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडं महाराष्ट्रामध्ये ला र आणि राज्याभिषेक सोहळ्याची जी महाराजांचं हे आहे, तर ते देखील आपण एकदम प्रॉपर हे या फॉन्टमध्येच आपल्याला भेटते. तर हा फॉन्ट कोणता आहे? कशाप्रकारे हे बनवलेलं आहे? हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओत पाहायला भेटणार आहे. तर त्यासाठी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अजून देखील तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन-नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो आणि ते तुमच्यासाठी फ्रीमध्ये आपण त्याचं मटेरियल, फॉन्ट, पी-एल-पी फाईल, पी-एस-डी फाईल अजून बरंच काही मटेरियल हे तुम्हाला आपण फ्रीमध्ये देत असतो. तर मित्रांनो, आता इथे तुम्ही पाहताय, मी हे इकडे लेयर पॅनलमध्ये तुम्ही बघू शकता 2 लेयरमध्ये मी हे टाइप केलेलं आहे. कशाप्रकारे केलेलं आहे, हे तुम्हाला दाखवतो मी. हा फॉन्ट आहे इन्फिनिटी 12 नंबरचा. एकदम क्वालिटी असा हा फॉन्ट आहे आणि याच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण कॅलिग्राफी बनवलेली आहे, जी की महाराष्ट्र दिन निमित्त आपण यूज करणार आहे आणि आपण आपली ही पोस्ट देखील आपल्या टेली Instagramच्या अकाउंटवरती देखील आपण दिलेली आहे. तर इन्फिनिटी 12 नंबरचा हा आपला फॉन्ट घेऊन आता आपण टाइप करून तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण टाइप करू शकतो. तर माझ्याकडे इन्फिनिटी 12 नंबरचा हा फॉन्ट इकडे सिलेक्ट आहे आणि मी इथे टाइप करतो. आता इथे मी जे इकडे महाराष्ट्र हे टाइप करून घेणार आहे. जर तुम्हाला टायपिंग येत नसेल, तर इकडे व्यू पॅनलमध्ये इथे विंडोजमध्ये आपल्याला ग्लेप्स म्हणून हा ऑप्शन पाहायला मिळतो. तर हा ऑप्शन एनेबल करून आपल्याला इथे हे ग्लेप्स टूल पाहायला भेटतं, ज्याचं यूज करून आपण टायपिंग करू शकतो आपल्या पीसीमध्ये. जर तुम्हाला मोबाईलमध्ये टायपिंग करायचं असेल, तर तुम्ही युनिकोड पॅड कन्व्हर्टर तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही टायपिंग करू शकता. तर आता मी हे अशा प्रकारे एकदम नॉर्मलमध्ये मी जय महाराष्ट्र हे टेक्स्ट टाइप करून घेतलेले आहे. पण आता आपल्याला एकदम वेगळ्या आणि युनिक फॉर्ममध्ये आपल्याला हे बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपलं हे ग्लॅप्स सेक्शन जे टूल आहे त्याच्या माध्यमातून हे ओपन करून घेतलेले आणि माझ्याकडं या फॉन्टमध्ये जे अ, आपल्याला अक्षरं आहेत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये ते आपल्याला इथे पाहायला भेटतंय. आता मी हा यूज करतो. मागच्या स्टार्टिंगला तुम्हाला वेगळ्या पद्धतीत पाहायला भेटला. तर आपण वेगळ्या पद्धतीत तुमच्या समोर मी टाइप करून दाखवतो. तर आता यला तर आपल्याला जास्त चेंजेस करता येत नाहीत. जर अजून जर करायचं झालंच, तर आपण फक्त त्याचं जे अ, हा काना आहे, जो तो आपण फक्त हे अशा प्रकारे करू शकतो. पण ते थोडंसं ऑड वाटतंय त्यामुळे मी ते करत नाहीये. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. मी
नॉर्मलच ठेवतो. त्याच्यानंतर हला पण आपण चेंज करू कारण मध्ये भरपूर आपल्याला स्टाईल हे पाहायला भेटतात. आता इकडे मी हा यूज केलेला आहे. मागच्या याच्यात आपण सेम तोच यूज केला होता. आता आपण चेंज करू. जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आणि इकडे र मध्ये देखील भरपूर आपल्याला प्रकार पाहायला भेटतात. जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही यूज करून तुमच्या आवडीची तुम्हाला हवी तशी तुम्ही कॅलिग्राफी ही बनवू शकता. आता हे अशा प्रकारे मी हे करून घेतलेले खालच्या साईडला घेतलंय. हे अशा प्रकारे आपली ही कॅलिग्राफी हे आपण बनवून घेतलेले. तर मला इथे महाराजांचं जे राज्याभिषेकाचं सिंहासन होतं ते मला इथे टाकायचंय. तर मी हे इथे अशा प्रकारे यूज करतो. हे मित्रांनो आपण हे अशा प्रकारे आपल्या इन्फिनिटी फॉन्ट पाहिला कशा प्रकारे आपण हे बनवलेले कॅलिग्राफी. अशाच प्रकारचे भरपूर तुम्हाला बनवता येतील. त्यासाठी आपले व्हिडिओ पाहत जा. आणि तुम्हाला या 2 कॅलिग्राफी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ देखील तुम्हाला कशी वाटली जर यात काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा फॉन्ट तुम्हाला भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तो पासवर्ड यूज करा आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही हा फॉन्ट यूज करू शकता. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.